बिग बॉस मराठीचं हे सीझन 6 आहे आणि यामध्ये एंटरटेनमेंट फिक्स आहे असं भाऊच्या धक्क्यावर सांगितलं जातं. पण मात्र या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये पाहिजे त्या पद्धतीनं कलाकार आपला खेळताना दिसत नाहीत आणि ज्या पद्धतीनं 5व्या सीझन मध्ये मज्जा येत होती त्या पद्धतीनं या सीझन मध्ये येत नाहीत असे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात कमेंट करून सांगत आहेत. आता या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये 3 कलाकार घराबाहेर गेले आहेत. त्यामध्ये राधा पाटीलचं नाव आहे, त्यामध्ये सोनालीचं नाव आहे आणि आता दिव्या शिंदे ही सुद्धा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आहे. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचं 6वं सीझन पाहिजे त्या पद्धतीनं चांगलं चालत नाहीये. म्हणून या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये दररोजच एक नवीन 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 टास्क घेत आहेत. त्यामुळं कुठंतरी प्रेक्षकांना मनोरंजन व्हावं, प्रेक्षकांनी ते बिग बॉस बघावं म्हणून काहीतरी नवीन घडामोडी या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण मात्र आता बिग बॉस मराठीचे 3 सदस्य घराबाहेर गेल्यामुळं आता एका वाईल्ड कार्ड कलाकाराची यामध्ये एंट्री होणार आहे आणि ते नाव सुद्धा आता चर्चेत आलं आहे. नेमकं वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री कोणाची होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या ठिकाणी एंट्री होणार आहे ती म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत हिची. राखी सावंत ही तिच्या वेगवेगळ्या बोलण्यामुळं वेगवेगळ्या मुद्द्यांमुळं ही नेहमी चर्चेत असते आणि ती बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये अगोदर सुद्धा आलेली आहे आणि आता ती वाईल्ड कार्ड म्हणूनच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये येणार आहे आणि एकदम धुमाकूळ घालणार आहे. आता या अगोदर सुद्धा 5व्या सीझन मध्ये ती आली होती पण मध्ये त्यामध्ये ती पाहुणे कलाकार म्हणून आली होती, गेस्ट म्हणून तिची एंट्री झाली होती. पण मात्र आता ती वाईल्ड कार्ड म्हणून या घरामध्ये येत असल्यामुळं ती घरामध्ये राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं तिचा तांडव आहे, भांडणं आहेत, वाद आहेत, विवाद आहेत ती या घरामध्ये करणार आहे. म्हणून आता 6वं सीझन त्या पद्धतीनं गाजतं का आणि राखी सावंत आल्यामुळं या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची TRP वाढते का असा आपला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचे 3 सदस्य घराबाहेर गेलेले आहेत आणि राखी सावंतची एंट्री होणार आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.